आठवड्याभराच्या ताणतणावातून मुक्त होण्यासाठी ज्या कार्यक्रमाची तुम्ही आतुरतेने वाट बघता तो कार्यक्रम मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे, ज्याचं नाव आहे कॉमेडीची बुलेट ट्रेन होऊ दे कला. मित्र, ऑनलाईन चॅटिंग सोबतच आजकाल ऑनलाईन शॉपिंग सुद्धा खूप जोरात सुरू झालेलं आहे. लोक आपल्याकडच्या वस्तू एकमेकांना इंटरनेटवरून विकतात. हो, पण कधी कधी असा गोंधळ होऊ शकतो. नेमका काय गोंधळ झाला हे बघूयात. येत आहेत सुसा टीमचे कॅप्टन अंशुमन विचारे आणि त्यांच्यासोबत जोरदार साथ द्यायला आज आपल्याकडे आहेत सुहास परांजपे, सोबत जोकर योगिनी सुद्धा. कभी हमने नहीं सोचा था ऐसा दिन भी आएगा, रविवार को वाट दिवस होगा, मुझको भी छुट्टी होगी. देखो आज लग्नाचा वाढदिवस, माझ्या लग्नाचा वाढदिवस आहे रे, माझ्या लग्नाचा वाढदिवस आहे रे. काय बरं वाटतं मला, आज माझ्या लग्नाचा वाढदिवस आहे, त्यात रविवार आहे. हो, इतर दिवशी असतं तर माझी ही वाटच लागली असती. तुम्हाला सांगतो, सुहासचा आणि माझा संसार 10 वर्षाचा. सुहास माझ्या बायकोचं नाव आहे. गैरसमज नको. पण या 10 वर्षात आमचं भांडणं नाही, काही नाही, मारामारी नाही, काही नाही. मस्त इतकं घट्ट नातं आहे ना की आम्ही एकमेकांना सोडूच शकत नाही. ती इंटरनेटवर बसली आहे आणि मी सरप्राईज म्हणून तिला नेटवर केकची ऑर्डर देऊन टाकलेली आहे, फर्स्ट क्लास. 10 बाय 10 बाय 10चा केक, इंच आला वाटतं केकवाला. येस, हाय, मी तुम्हाला विकत घ्यायला आली आहे. हो या ना. थँक्यू. काय म्हणाला तुम्ही? तुम्हाला विकत घ्यायला आली आहे. मॅडम, तुम्ही पैदाशी गुडघे आहात की आत्ताच मेनू घरंगळत गुडघ्यात आलाय तुमच्या? एक्सक्यूज मी, काय? प्लीज जरा नीट बोला. म्हणजे काय आहे, मी तुमच्याशी व्यवहाराने बोलतीये, सो प्लीज तुम्ही पण माझ्याशी व्यवहारानेच बोला, ते चांगलं आहे. ओ जाऊ दे तू. हा? एक तर रविवारी सकाळी सकाळी पॅटीस विकत घ्यायला जातेस ना, तसा पुरुष विकत घ्यायला आली आहेस. कळलं ना? त्यात तुझ्याशी नीट बोलायचं, हो. तुला इज्जत द्यायची. तू किती चुका केल्यास त्याची दूर दूरपर्यंत कल्पना आहे का तुला? तुम्ही जरा प्लीज शांत बसाल का? ए. माझं पूर्ण म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे. ए नाही आणि बी नाही, मी काय म्हणते ते ऐका तरी. अगं पण- प्रश्नांची उत्तरं तर द्या ना आधी. अरे पण- 1 मिनिट, मला सांगा, तुम्ही मजबूत आहात? काय तुम्ही टिकाऊ आहात? काय 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 तुम्ही मऊ आणि मुलायम आहात? हो, काय म्हणता तुम्ही? ऐका ना, तुम्ही 1 टाइम युज्ड आहात ना? अरे काय तुम्ही बाह्यात का कोणा डायरेक्ट यूज बीज भाषा वापरते तुम्ही? प्लीज ओ, फालतू बडबड नको. मला सांगा फक्त, आहात की नाही? मी क्या बात ओ, आहे, काय क्या बात आहे. म्हणजे तुम्ही 1 टाइम पण युज नाही काय आहात? काय काय बोलता का तुम्ही? मग काय आहे? माझं एकदा लग्न झालंय. ओके ग्रेट, एकदा लग्न झालंय, दॅट्स ओके. पण बाकी क्वालिटीज तर मिळतात ना, मजबूत, टिकाऊ वगैरे. म्हणजे? मी एक्झॅक्टली राईट जागी आली आहे. तुम्हालाच विकत घ्यायचंय मला. शट अप. मला तुमच्याशी बोलायचं नाही, तुम्ही प्लीज मॅडम ना बोलवा. हिला कसं कळलं आतमध्ये मॅडम आहेत त्या? तुला काय करायचं त्याच्याशी? हा, बोलव म्हटलं ना की बोलवायचं. काय माहितीये का, विकायला काढलेल्या प्रॉडक्टनी ना जास्त चौकशा करू नये. हा, जा बोलव. ही प्रोडक्ट तुझ्यात राहताना. बोलव. सुहास, 1 मिनिट, मित्राला कशाला बोलवताय? माझ्या बायकोचंच नाव सुहास आहे, कळलं ना? ओ सॉरी. सुहास, हे काय रे? जरा बाहेर येतेस का? तुला मी जगातलं 8वं आश्चर्य दाखवतो. ये काय रे अंशुमन? हा? ये ये. काय दाखवायचंय? ये लवकर ये लवकर ये. हा, काय काय दाखवायचं? बघा बघा. सुहास मॅडम. या दॅट्स राईट. या, नाईस टू मीट यू. Same here. मी योगिनी. Okay. तुम्ही येलो एक्स वर ऍड दिली होती. हो. यांना विकायचंय म्हणून. हो. हा? काय? नाही म्हणतेय? नाही 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 नाही, तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. गैरसमज नाही होते. तुम्ही ऍड दिली होती, त्याच्या खाली लिहिलं होतं मजबूत, टिकाऊ, 1 टाइम युज्ड. करेक्ट. 700 रुपयाला विकायचं आहे. Correct. हा. ए, सुहास, नाही, एक तर ही मला प्रोडक्ट म्हणतीये, त्यात 700 रुपये किंमत करते. 1 टाइम यूज सारखे फालतू शब्द वापरते. तिच्या कानाखाली अंशू पेटवते. अंशू अंशू मला डील करू दे तिच्याशी. म्हणजे मला त्या बाईला डील करू दे ना. जरा थांब ना प्लीज, बोलू दे मला. हे बघा, तुमचा खूप मोठा गैरसमज झालाय, असं काही कळलं ना? नाहीये. निघ चला निघ. 1 मिनिट थांबा मॅडम. गैरसमज नाही, मी तुम्हाला क्लिअरच करते गोष्ट. काय माहितीये का, हे बघा बघू दे. हा फोटो बघा. पहिला माझा फोटो आहे. हो, हा. बघू.
हे अंशू हा. अरे कसला गोड दिसतोयस रे तू घे चाट चाट तेव्हा चाट. ती काय बोलते फोटो काय बघतेस तू? अरे एक मिनिट, तुमच्या भांडणात माझा मोबाईल आहे की नाही? फोटो आहे, त्याच्या खाली लिहिलंय मजबूत टिकाऊ वगैरे सगळं लिहिलंय की नाही? 700 रुपयाला विकायचंय. कमॉन यार, हे सगळं वाचलं म्हणूनच इथे आले एवढ्या लांब मी डील करायला, नाही तर कशाला येईन? सुहास काय बोलते ही बाई? अंशू जरा घोळ झालाय. काय गोळ झाला मला विकलेस तू? नाही नाही मी सांगते ना. मग? म्हणजे काय आहे, आमच्या लग्नाचा 10वा वाढदिवस आहे आज. हा गोळ आहे का? नाही नाही हा घोळ नाहीये, आमच्या लग्नाचा 10वा वाढदिवस आहे. हॅपी अॅनिव्हर्सरी. थँक्यू. Yeah. त्यामुळे ना फेसबुकवर मी ह्याचा फोटो टाकला आणि विश पण केलं त्याला. कळलं? सांगते ना मी. थांब ना. आणि त्याच्यानंतर येलो एक्स वरती मी दुसरी ऍड टाकली सोफ्याची आणि खाली माहिती पण दिली. कळलं? बोलते ना मी. तर आणि घोळ असा झालाय की फेसबुकवर सोफ्याचा फोटो गेलाय आणि येलो एक्स वर ह्याचा फोटो गेलाय आणि आता ह्याला विकायचं आहे. म्हणजे सुहास सुहास तू फेसबुकवर सोफ्याचा फोटो टाकून त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यास? हो आणि असं फ्लाइंग किस पण दिले. काय काय अगं तू व्हिडिओस का? अंशू अंशू पण चुकलं रे बस. अगं बरं जाऊ दे, मूर्खपणा केलास ना. आणि हा मूर्खपणा तुझाच नाहीये, जनरल सगळ्यांचाच प्रॉब्लेम दिसतोय मला. ए मला काही बोलायचं नाही. एक एक मिनिट एक मिनिट एक मिनिट. हे बघा माझ्याकडनं चूक झाली, खरंच चूक झाली माझी. कळलं? आता आऊट, चल निघ. तुझ्या ना आता कानाखाली आवाज काढी ना मी. मध्ये मध्ये बोलू नकोस, माझं बोलणं कम्प्लीट होऊ देत त्यांच्याशी. कळलंय तुला? एक मिनिट, मला आधी क्लिअर करा, तुम्ही आता याला विकणार आहात की नाही? अगं तू वेडी आहेस का? मगासपासून काय सांगते मी तुला, आणि फक्त 700 रुपयाला कसा विकीन मिळाला? काय बोलतेस तू? अगं, काय बोलतेस काय तू? अंशू म्हणजे मी कसा विकिणार आहे तुला? मी नाही विकणार आहे ह्याला. हे बघा, याला इथून घेतल्याशिवाय मी अजिबात जाणार नाहीये. आणि मी तुला एकदा सांगते, मी ह्याला विकणार नाहीये. ऐका ना प्लीज, काय करते? प्लीज असं नका करू. तुम्हाला माहितीये, याला विकत घ्यायचं म्हणून माझ्या जुन्या नोकऱ्याला कामावरून काढून टाकलं. किती प्रॉब्लेम झालेत घरात, कामाला कुणी नाही. प्लीज विका ना, प्लीज विका प्लीज. नाही पण असं कसं करता हो तुम्ही? कसं विकणार मी ह्याला? का? किती गुणाचा आहे हा, किती गुण आहे त्याच्यात, कसा विकीन मी ह्याला? पण एक मिनिट, मला गुणांशी काहीच करायचं नाहीये. काय माहिती का, तुला फरशी जरी नीट पुसता आली ना तरी ओके, नो प्रॉब्लेम. तुझ्या डोक्यात आता फरशी घाले ना मी. हा? जाम डोक्यात जायला लागलीस तू माझ्या आता. अंशू हा. मला बोलू दे. हा. मी बोलते ना त्याच्याशी. इकडे हो. अगं पण हे बघ, हा, काय? मी तुला आधीच सांगते, काय? मी ह्याला विकणार नाहीये. का? कारण हा खूप मोठा गायक आहे. हा हा, किती सुरेख गातो माहिती का हा? तुम्ही गाता? कधी कधी गातो मी? अरे अंशू तुला नाही आठवत आहे, आपलं लग्न झालं ना तेव्हा? अरे छान अशी गाणी म्हणायचंस आणि मला झोपी घालायचास. हो. प्लीज एकदा गाऊन दाखव ना अंशू. गाऊन आणून नाही, गाणं गाऊन दाखव. बघितलेस, तेच पारंपरिक, तेच फालतू विनोद किती जिनियसली करतोय आहे ना. जेन्युइन म्हणून दाखव गाणं. गाणं. हा प्लीज. अंशू प्लीज म्हण ना गाणं. पण मी खरंच गाणं गायचो. हो. कुठलं गाणं मी? अरे ते नाही का, लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी तू म्हटलं होतंस, आठवलं? अच्छा. ऐक ऐक ऐक. लवकर दाखवा. डेमो डेमो. नाही मी म्हंटल तुमच्या डेमोसाठी नाही, माझ्या प्रेमोसाठी करतोय. प्रेमासाठी करतोय. हा ओके. बर बर माझ्यासाठी हा. आठवलं ना गाणं? हमें तुमसे प्यार कितना ये हम नहीं जानते, मगर जी नहीं सकते तुम्हारे बिना, हमें तुमसे प्यार. क्या बात है, सुपर फॅन्टॅस्टिक. ऐक रे. माय गॉड माइंड ब्लोइंग. काय सॉलिड गातो तुम्ही. अरे म्हणजे काय, त्याच्यामध्ये खूप क्वालिटीज आहेत. मी सांगते ना, काय? आमच्या लग्नाच्या नंतर ना आमच्याकडे काही फ्रेंड्स आले ना की इतके सुरेख सुरेख जोक सांगायचे, सगळ्यांना एवढं हसवायचं माहिती. हा कुठली जो काय बोलतेस तू? अरे अंशू तुला नाही का आठवत, आपलं लग्न झाल्यानंतर मकरंद आणि रेणुकाताई आपल्याकडे आले होते. हे आले होते? अरे हो, त्यावेळेला ह्यांना पण खूप वेळ होता आणि आपल्याकडे पण खूप वेळ होता. केस वेगळे होते. अंशू अरे त्यावेळेला नाही का दुपारी एक जोक सांगितला होतास त्यानं तू.
दुपारी अरे दुपारी नाही का सुपारी खाताना सांगितलं होता. तो दोष सांग ना. अगदी सांग ना द्या ना. दुपारचा सांग. सांगणार का? दुपारचा हा तर ना 3 मुलं बसलेली असतात. काय झालं? जोक आठवलं मला तो. एवढा मस्त सांगलं लोक. सांगू 3 लहान मुलं बसलेली असतात. एक मुलगा म्हणतो माझे बाबा इतके उंच आहेत ना, इतके उंच आहेत ना की त्याच्या छताला हात लागतो. छताला हात बसतोय. हा सॉरी तू जोक सांगतेस ना. सॉरी तू सांग. तर दुसरा मुलगा म्हणतो हे तर काहीच नाही, हे तर काहीच नाही. माझे बाबा इतके उंच आहेत ना, इतके उंच आहेत ना की त्याचा हेलिकॉप्टरला हात लागतो. डायरेक्ट हेलिकॉप्टर. तू सांगतेस नाही का जोक. सॉरी आता तुला चान्स. तर तिसरा मुलगा म्हणतो हे तर काहीच नाही. माझे बाबा इतके उंच आहेत ना, हे इतके उंच आहेत ना की अशी फालतू कामं करत नाही, त्यांना बरीच चांगली कामं आहेत. ठरलं मी नेणार याला. डन. त्याला घेऊन जाणार. डन. तुला वेळ लागलाय का? का? अगं लग्नाचा वाढदिवस आहे आमच्या आणि लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी तरी विकीन का मी ह्याला? दिवशी तर म्हणजे दिवशी तर म्हणजे काय? म्हणजे मी नाही विकणार तर मी कसा विकीन ह्याला? मी नाही विकणार आहे ह्याला. अरे पण का? अरे असं काय, लाख मोलाचा नवरा आहे माझा, लाख मोलाचा. अरे इट्स ओके, नॉट अ बिग डील. मी देते ना ₹1,00,000 तुला. हा पैशाची काही कमी नाही आपल्याला. तुला सांगू का, असा पुरुष मिळणं ना फार डिफिकल्ट आहे. मी देते ₹1,00,000. डन. अरे IT कंपनीत काम करतो तो, मोठ्या पोस्टवर आहे. ₹1,00,000 महिन्याचा पगार आहे त्याचा. आहेस कुठे तू? अरे अगेन नॉट अ बिग डील यार. मी देते महिन्याला ₹1,00,000. अंशू, ही जातोस का रे हिच्या बरोबर? काय? अरे जा ना, चांगलं डील आहे. तुला ऑफिस मध्ये पण ₹1,00,000 मिळतात, ही पण ₹1,00,000 देणार आहे तुला. जा ना प्लीज. अगं म्हणून तू विकतीयस मला. काय हरकत आहे? विकतीये. हो, अंशू गप्पा बसता. डील जुदाई पिक्चर मध्ये श्रीदेवीने अनिल कपूरला असंच विकलं होतं. त्याची काय हालत झाली होती माहितीये ना? मुळात ते स्क्रिप्टच चुकलेलं होतं. आणि त्या फिल्म बद्दल मला काही सांगू नकोस रे तू अंशू. अरे नवरा विकला म्हणून कोणी रडत बसतं का? मग काय तर शिकाई फालतू. आणि अंशू हे बघ, तुझे फक्त गुण कळलेत ना म्हणून इम्प्रेस झाले ती. अरे मला माहितीये ना, महिन्याभराच्या आत तुला ती OLX वर विकायला काढेल. आणि तिने विकायला काढलं की मी लक्ष ठेवीन ना. तिने विकायला काढलं रे, काढलं की ₹250 घेते ना मी तुला विकत परत. अगं तू काय अरे बोलतेयस? अंशू, हे करेक्ट डील आहे. थांब शांत बस. अगं, मला पण डील गप्प बस. मला डील करायचं अंशू. कीप क्वाइट. शांत उभं राहायचं इथेच. 1,00,000 1,00,000 डन. करेक्ट. पण याच्या सुट्टीचं काय करायचं? सुट्टे विकली विकली ऑफ. मला जोर विकल्यासारखी विकली ऑफ बोलतेस अंशू तू. एक मिनिट, आपण एक काम करूयात, वीकली ऑफ संडेला ठेवूयात का? चालेल. कॉमन. चालेल संडे ऑफ. म्हणजे संडेला पण तू घरी येऊ शकतो, आहे की नाही? हा म्हणजे आठवडाभर हिच्याकडे काम करा आणि रविवार तुझ्याकडे करा. नाही आपण एक काम करूयात, मग सॅटर्डे पण हाफ डे करून टाकूयात. हा व्हेरी गुड. बघ म्हणजे अंशू, तुझ्या ऑफिसमध्ये तुला सुट्टी मिळायची रे रविवारची, पण ती काही कामाची होती. फक्त कामच करायला लागायचं रविवार सुद्धा. पण इथे तसं नाही. इथे तुला 1.5 दिवसाची सुट्टी मिळते, ती तू माझ्या बरोबर घालू शकायचं. आणि तुझ्या ऑफिसमधले ती मित्र, त्यांच्याबरोबर दारू प्यायला जायचा. तू माझ्याबरोबर वेळ कधी घालवलंच नाही. इथे तसं नाहीये अंशू. 1.5 दिवस माझ्या बरोबर घालवू शकशील तू. इट्स अ गुड डील. काय बोलतेस का म्हणून विकतेस मला तू? हो, मला हे डील फायनलाइज करायचं. इकडे बरं. Shut up! इनफ इज इनफ. कळलं ना? आता अति झालंय तुझं. मी कोण आहे? तुझा नवरा आहे. नवरा. माझी पोझिशन काय, प्रॉस्पेक्टस काय, माझं स्टेटस काय? तुझं स्टेटस आहे रे, पण माझा नवरा हरवलं त्याच्यामध्ये.
अंशू, गेल्या कैक वर्षात आपण एकत्र वेळ घालवलाय का रे कधी? इतकं सुरेख गाणं म्हणतोस तू, पण ते गाणं जोपासायला तरी तुझ्याकडे वेळ आहे का? आणि काय करायचं एवढा पैसा आपल्याला, जे आपल्यामधलं नातंच संपवत आहेत? अंशू, लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी हे तुला रिअलाइज व्हावं एवढीच इच्छा होती माझी. हा एक्झॅक्टली. अंशू, म्हणजे तुला हर्ट करायचं नव्हतं मी खरं. हर्ट झालोय. पण काय नाव तुमचं? योगिनी. जे काय असेल ते. तुमचं लग्न झालंय? नाही. हा, मग तुम्हाला नात्यांबद्दल काही कळणार नाही, कळलं? अरे तू खूपच सिरियसली घेतोयस. इट वॉज जस्ट फन. म्हणजे सरप्राईज द्यायचं होतं तुला म्हणून हे सगळं केलं. अरे अच्छा, तुमच्यात सरप्राईज असं असतं? अरे तुम्हें क्या पता हमें इनसे प्यार कितना. से प्यार. खूप छान परफॉर्मन्स झाला आणि सुहासताई तुझ्यामुळे खूप रिफ्रेशिंग वाटलं, खूप मजा आली. मकरंद सर, तुम्हाला कसं वाटला परफॉर्मन्स? मला एकतर तिघांचा परफॉर्मन्स फार अफलातून होता. फारच कन्व्हिन्सिंगली तुम्ही गोष्ट मांडली आणि ह्या सगळ्या परफॉर्मन्सबद्दल तुमचं फार मनापासून अभिनंदन. रेणुकाताई, तुला कसा वाटला परफॉर्मन्स? मलाही फार आवडला, अप्रतिम होता. आणि बेसिकली विचार करायला लावणारा स्किट होतं ते. आणि सुहास, खूपच सुंदर तुझं काम झालं. सुपर, खूप मजा आली तुला बघायला. आणि ऑफकोर्स अंशा, यू वर फॅन्टॅस्टिक. तुझी एंट्री, तुझं गाणं, उफ, टू मच. म्हणजे माधुरी असती तर म्हणाली असती परफेक्ट. शत्रू राज्याच्या सीमेवर युद्ध सुरू होण्याची वाट बघत बसलाय, पण युद्ध का सुरू होत नाहीये त्याचं उत्तर तुम्हाला कळेल या परफॉर्मन्समध्ये. येत आहेत बुंगाट टीमचे कलाकार संदीप आणि प्रसाद. तू कुठे चालला? तू भी जगावं की मरावं हा एकच सवाल. ए विधात्या, कुठे गेला विधात्या? मीच तो राजांचा राजा, दुश्मनांचा कर्दनकाळ, राजा अंबट सिंग. आज पण आमच्या नावाचा धबधबा आहे. हा नॅचरल आहे. हे 3 बांधलेले आहे. आता होत नाहीये. आता शरीर थकलं आहे. पण दुश्मनांनी आक्रमण केलेलं आहे. युद्ध करायचं आहे. असा काहीतरी चमत्कार झाला पाहिजे. असा काहीतरी जादू झाली पाहिजे. अशी काहीतरी दवा मिळाली पाहिजे. कुठे आमचे वैद्यराज? वैद्यराज कुठे आहेत वैद्यराज? नमस्कारं करोमि. काय करू मी याचं? मला सांगा, काय करू?
400 पुरातन काळापासून हा माझी पाठ सोडत नाहीये आणि वाक्य मला पाठ होत नाही. तू शीतल ना? नाही किरण? नाही, ते माझे खापर पण तू. पण तू कोण? मी तिलोत्तमा. तिलोत्तमा? तुमच्या त्या 42व्या राणीला तिळाचे लाडू खाऊन प्रॉब्लेम झाला तर त्याचा मी उत्तम उच्चार केला तर माझं नाव काय ठेवलं? तिलोत्तमा. ती परंपरा आता त्या सुहास आणि शीतल पर्यंत गेली आहे, माहितीये महाराज? काय काय करतात ते माहितीये? तिकडे जाऊन तुझे वंश चायनीज जिम खोलतात, ते चायनीज मसाज पार्लर खोलतात, ते माहितीये? अरे तुमचा वंशज काय करतो माहितीये का? काय करतोय? चायनीज लॅम्प विकतोय. आमचा वंश चायनीज लॅम्प विकतोय. मग काय करणार काय? एवढे म्हातारे झाले तरी गादी सोडत नाहीत, मग करणार काय? थांब थांब थांब, हे शेवटचं एक युद्ध जिंकू दे, मग लगेच गादी सोडतो. नाही नाही महाराज, युद्ध जिंकण्यासाठी युद्ध खेळावं लागतं ना. ते तुम्ही खेळणार कधी? 2 महिने ते शत्रूचं सैन्य तिथे सीमेवर वाट बघतंय, रोज बिगुलावर बिगुल वाजवतंय. तुमची वाट बघते, तुम्ही बिगुल वाजवलं आणि युद्धाला सुरुवात होईल, पण तुम्ही खेळतच नाही आहात. आमच्या तर शत्रूचे सैन्य आमच्या राज्यात आता शेतमजूर म्हणून कामाला लागले. तुमचं युद्ध काय अजून चालू होत नाहीये महाराज. आणि मला सांगा, युद्ध जिंकायचंय कशाला? मी ऐकलं की त्या राजाची राणी फार सुंदर आहे, तिला जिंकायचं आहे. आणि राणी जिंकून करणार काय? करणार. तुमच्या 42 राण्यांचे वांदे झालेत. कंटन त्यांनी महालात अफेअर केली आहे. 43 राणीला कोण भेटलं नाही, ती द्वारपाला सोबत पळून गेली आहे. खामोश, अपनी लगान को आमिर खान दो, जवान को लगाम दो. आम्हाला सौंदर्य पाहत बसण्याचा शौक आहे. नाही नाही महाराज, तो शौक नाहीये, तो नाईलाज आहे. बाकी काय नाही म्हणून पाहत बसायचं. बरं मला एक सांगा, मी ऐकलं ते खरं आहे का? काय काय ऐकलंस? तुमचं नाव अंबटसेन पडलंय कारण तुम्ही जन्माला आल्या आल्या सुईणूंना सुद्धा डोळे मारत होतात. नाही नाही, तसं नाहीये. आमच्या जन्माच्या वेळेस आमच्या मातोश्रींना आंबट चिंबट खाण्याचे डोहाळे लागले होते. जसे आम्ही बाहेर आलो आणि आम्ही असे करायला लागलो. महाराज शंख वाजतोय. युद्ध चालू झालं. मग काहीतरी करा, घोषणा वगैरे द्या महाराज, घोषणा वगैरे. उठा उठा सैनिकांनो, उठा. तुमच्या धमन्यातलं रक्त सळसळू द्या, सळसळू द्या. तुमची उठा. सळसळ थांबवा हो, तुमची सळसळ थांबवा. उठा उठा, आहे त्या स्थितीत पेटून उठा. महाराज गचकलात ना तर हात तिथंच पेटवावं लागेल तुम्हाला. काय करू मी वैद्यराज? मला चाटा. अरे काहीतरी चाटण द्या. अच्छा, चाटण आहे माझ्याकडे. द्या द्या, लवकर द्या, लवकर द्या. चाटण चाटण लवकर द्या. हे घे, द्या हे घे, द्या 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 द्या. नुसती हाबडी हाबडी, जरा थांबा. चाटण आहे ते आफ्टर शेवाय का ते? थांबा. द्या द्या. काय करा? काहीतरी विचित्रच वास येतो याचा. महाराज ते आयुर्वेदिक आहे ना म्हणून तो. नाही तरी पण हा फारच विशिष्ट वास आहे. नाही त्याचा. काय? अरे देवा, काय ह्या बोटाने चाटून चाटलं होय. काय केलं होतं त्या बोटाने तू? नाही नाही, तुमच्या घोड्याला सुद्धा याच बोटाने चाटून चाटलेलं हो. घोडाला ह्या बोटाने चाटण चाटलं आणि तेच चाटण मला चाटायला दिलंस. हे असं काय व्हायला लागलंय? हे असं काय व्हायला लागलंय? घोड्याच्या बोटाचं नाही, घोड्याच चाटण दिलं वाटतं तुम्हाला. हा, मग घोड्याची पावर माझ्या पायात आली आहे फक्त. हा हे महाराज, असं का व्हायला लागलंय? सॉरी, तर चुकून घोड्याचं चाटण गेलं महाराज, सॉरी. अरे पण हे थांबणार कधी? महाराज, हा? अरे हे असं काय व्हायला लागलंय? तो घोडा युद्धभूमीवर पोहोचला की थांबेल महाराज. अरे कसा युद्ध घेऊन अरे याला थांबव महाराज. अरे याला थांबव. थांबा थांबा महाराज. आली युद्धभूमी आली महाराज. थांबा आली, थांबा. आली. हो हो हो. सॉरी. अरे मेलास तू, मेला. महाराज राहू द्या.
तुमच्याने आता ती तलवार पण उठवत नाहीये. हो रे, आता ही तलवार पण आम्हाला उचलत नाहीये. मला- मला काहीतरी औषध दे असं बाहेरून लावण्यासाठी. हा नाही, ज्याने बरं, चाटण शक्ती आहे, येईल. चाटण चाटण. चाटण नको, काहीतरी बाहेरून तेल बिल लावायला दे. महाराज, अहो या इथे हातावर लावा वा, 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 लागतं. लाव. आता बघा, आता उचलून बघा तलवार. शक्ती आली हातामध्ये. वा हा? वा वा आहा, वा. अरे पण माझ्या बाकीच्या अंगाला लकवा का मारतोय? महाराज पॉवर यायला लागली आहे, महाराज पॉवर यायला लागली आहे. अरे पावर फक्त ह्याच हातात आली आहे, या हाताला काय झालंय? महाराज काय माहित आहे, हे तेल आहे ना तेल, हा, हा, हे हा. शरीरातली सगळी पॉवर ज्या अवयवाला गरज आहे त्या अवयवाकडे एकवटतं महाराज. असं आहे त्या का? अवयवाचं रक्ताभिसरण चांगलं होतं महाराज. अरे पण तू मरत का नाहीस? या तलवारीवर डोक्यातून तू मार ना. हा मर ना. अरे हे बंद तर कर, ही चावी दिली ती. महाराज- अरे बंद कर. महाराज चुरण घ्या, चुरण घ्या. आता ओके. वा 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 हा? वा 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 वा. आता ओके वाटत आहे. मग महाराज वा, मला वा. काय हवंय ते एक्झॅक्टली कळलं तर मी चुरण देईन ना. बरोबर आहे. थांबा, सेनापतीनं बघायला पाहिजे. माझ्या पोटात गुडगुड व्हायला लागली आहे. तर ते होणार ना महाराज. कशी काय होणार? पोटात साफ झाल्यावर पॉवर येणार ना महाराज. गोटा नाही, तुला तर गोटा साफ करायला ठेवलं पाहिजे. अरे युद्धाला जाताना मी डबा तलवार घेऊन जाऊ की ढाल तलवार घेऊन जाऊ? लोक काय बोलतील? महाराज बघा डबा घेऊन बसले. महाराज काय माहिती त्यांना सांगायचं युद्ध करता करता मध्ये 10 मिनिट टाइम प्लीज, आम्ही लगेच जाऊन येतो. 10 मिनिटं आणि ते 10 मिनिटात माझी वाट लावतील, त्याचं काय? नाही. काय आहे ते? नाही, महाराज एक नवीन औषध आहे. काय काय? तुम्ही हिमालयावर जा, हा. तिथे डोंगर नावाचा एक पर्वत आहे. डोंगर नावाचं त्या पर्वत. पर्वतावर दुष्काळ नावाची नदी आहे. दुष्काळ ती नावाची नदी नदी. पार केलात की झाड नावाचं एक रोपटं दिसेल. झाड. त्या रोपाच्या मुळं तुम्ही चूर्ण म्हणून खा महाराज, ते मस्त आहे ते. मूळ, झाड, डोंगर, झाड, माझी जिंदगी झाड करून टाकली आहेस तू. महाराज हे बघा, एक काम करा ना, नाही तर तुम्ही त्या सैन्यांना तिकडे बोलून घ्या ना, तिकडेच लढाई खेळा मग. हे बघ, 1 महिना झाले ते सैन्य आलेले आहेत. 1 महिन्यानंतर त्यांचा पास येईल, रेशन कार्ड येतील आणि ते तिथे स्थायिक होतील आणि मी राहतो भाड्याने. मग मी तेच बोलतो ना, त्यांना तिकडे बोलून घ्या ना. ते काय माझे नातेवाईक आहेत का? नाही, बरोबर आहे महाराज. तुम्ही महाराज काय आकाशवाणी झाली? आकाशवाणी होते. थांबा. झाली थोडी लेट झाली पण झाली. झाली. आकाशवाणी नाही, सेनापतींचा संदेश आलाय महाराज. काय संदेश आहे? हे नवीन यंत्र शोधलंय आम्ही, म्हणजे नवीन? माझ्या मुलाने चिल्लम्मा चिलतम्माने नवीन यंत्र चिल्लम्मा चिल्लम्मा हा, चिलतम्मा. त्याने जे यंत्र शोधलं म्हणजे दूरच्या व्यक्तीचं सुद्धा आपल्याला संभाषण ऐकू येतं महाराज. काय संदेश आहे? हॅलो, हा सेनापतीजी. काय अभिनंदन? नाही महाराज माझ्या बाजूला आहेत, मी लगेच सांगतो त्यांना. महाराज अभिनंदन महाराज, का? तुम्ही युद्ध जिंकलात महाराज. आम्ही युद्ध जिंकलो? हो. कसं काय जिंकलो? गेलं शत्रूचं सैन्य परत माघारी गेलं. का म्हणजे एवढे बिगुल वाजून थकले, ते तुमचा बिगुल काही वाजे ना. बोला जाऊ दे, आता पुढच्या एक चांगला दिवस, सुट्टीचा दिवस बघून युद्ध खेळूया. त्यांच्या महाराजांना त्यांच्या सैनिकांचा खर्च परवड नसा झाला. नुसते खाऊन माजले होते सैनिक. त्यांच्या तलवारीनं धारा काढून तलवारीच्या त्या स्वेटर शिवायच्या सुया झालेल्या महाराज. तेव्हा आता ते बोले आता नको, बस पुढचे आजचा युद्ध ड्रॉ. जाओ खुशियां मनाओ, चंदू भैया हत्ती पे से शक्कर बांटो, मिठाइयाँ बांटो. जाओ हमारे ऊपर एक अच्छा सा पवाड़ा रचो. जाओ. ओवाडा रचने वाला आया है साहब, आया है. कहाँ है वो? औरंगाबादवर नाही, आम्ही मोठे शायर मागवलेत, एक मोठे शायर मागवलेत, शायर बांबू स्वार. अच्छा वही रंग डक डक रंग. आजा. बांबू स्वार येऊ. सेन राजा हा थोर चिंग चांग चिंग चांग चिंग चांगा बिजिंग. हे अंबरसेन राजा हा थोर, हे अंबरसेन राजा हा थोर, हे अंबरसेन राजा हा थोर. अंगी नाही जोर तरीही शिर जोर. हरविले शत्रू रणी न जाता, हरविले शत्रू रणी न जाता. वैतागुन केला त्यांनी टाटा, वैतागुन केला त्यांनी टाटा. असा हा राजा मुचा दिवटा व चिंग चांग चिंग. असा हा राजा मुचा दिवटा व चिंग चांग चिंग चांग चिंग चांग चिंग. चिंग 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 चिंग. खूप सुरेख, खूप
आंबट गोड असा परफॉर्मन्स होता. मकरंद सर, तुम्हाला कसा वाटला? एक्सलंट परफॉर्मन्स संदीप, क्या बात है यार, बहुत बढ़िया बहुत बढ़िया. म्हणजे तुम्ही इतके मॅड आहेत ना, तुम्ही काहीही करू शकता. आणि आज मी टोपी घालतो स्पेशली संदीप आहे तुझ्यासाठी. थँक्यू थँक्यू. रेणुकाताई, तुला कसा वाटला परफॉर्मन्स? क्या बात है प्रसाद. तुझ्या लिखाणाची जी पद्धत आहे आणि विनोदाची पद्धत इतकी तिरकस, काहीतरी वेगळाच विचार तू आणतोस स्किटमध्ये आणि इतका तो भन्नाट असतो ना, त्याचं इमॅजिनेशन पण कधी कधी करवत नाही असं तू लिहितोस, पण ते इमॅजिनेशन तुम्ही मूर्त रूपात उभं करता बाबा आणि मस्त एंटरटेन करता. आणि आज संदीप, तू तर फॅन्टॅस्टिक होतंस, अप्रतिम ॲक्ट. मकरंद सर, या परफॉर्मन्सला तुम्ही किती मार्क द्याल? रेणुकाताई, क्या बात है, अभिनंदन, तुम्ही बसू शकता. कॉलेज म्हटल्यानंतर मजा मस्ती आणि पिरियड्स बंक करणं आलंच. मग वेळ येते रिझल्टची. आता रिझल्टच्या वेळी कॉलेजला आणि मुलाला एकाच वेळी आठवतात ते म्हणजे पालक. आपला एक कॉलेजियन घेऊन आलाय त्याच्या गार्डियनला. बघूया नेमके काय गंमत होते. येत आहेत बुंगाट टीमचे कॅप्टन्स पॅडी, सुप्रियाताई आणि त्यांच्याबरोबर जोकर ऋषिकेश. गोलमाल है भाई सब गोलमाल है, गोलमाल 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 है भाई सब गोलमाल है, गोलमाल गोलमाल गोलमाल. अय्यो, किती जोरात खेचती रे. हात धरला होता मॅडम, शेवटी माझा हात आतमध्येच राहिला. हे बघा पार हे ब्लेझर. अरे किती जोरात वडती रे तू. नको नको, मला जाऊ दे रे, जाऊ दे. मला माझ्या गाडीवर जायचं आहे. अरे तू तसंही गेल्यावर तिकडे गल्ल्यावरच बसणार आहेस ना. हे बघ, मी तिकडे जाऊन माझ्या गल्ल्यावर बसन, नाही तर कुठेही बसन. ते तुला काय करायचं असते रे? माझं छोटस काम आहे, ये ना यार. मला नाही तुझं काम करायचंय. माझी उधारी देऊन टाक, मी जाऊ दे तिकडे, काम आहेत मला. हे बघ अण्णा, तुला माझा बाप बनून यावंच लागेल. आणि जर तू माझा बाप बनून आला नाहीस ना, तर तुझी आतापर्यंतची सगळी उधारी बुडाली. ए नको रे, उधारी देऊन टाक रे. असं पाहिजे ना, करू पाहिजे ना. नको. हा, हा, मग पाहिजे, एवढं पाहिजे, कर, एवढं पाहिजे. कर. ए, 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 काय, काय, तुला काय? किती वेळ सांगितलंय असं असं लुंगी घालून येत जाऊ नकोस, पॅन्ट वर येत जा. अरे नाही रे, आतमध्ये पॅन्ट घातलेली असते, लुंगी त्याच्यावर घातलेली असते. तर लुंगी नाही घातली ना तर मला असं वाटतच नाही की आतमध्ये काय घातलंय का मग नाही. काढ. काय पॅन्ट? अरे पॅन्ट, अरे लुंगी काढ रे बाबा. आता नाही. आमच्या मॅडम येणार, त्यांच्यासमोर असं लुंगीवर येणार का? अरे तुझ्या मॅडम साठीच आतमध्ये पॅन्ट घातलेली असते मी. तुला पैसे पाहिजेत ना तुझे? हा, पैसे हवे पाहिजेत ना, उधार. मी जसं सांगतो तसं कर. चल लवकर काढ. काय, नको, नाही तर तुझं वस्त्रहरण करेल. ए काय बोलती तू? बोलती नाही, मी करती पण. ए, करती. ए, ए, ए. लुंगी काढ, लुंगी काढ, लुंगी काढ, लुंगी काढ. लुंगी सोड, लुंगी सोड, लुंगी सोड, लुंगी सोड, लुंगी काढ, लुंगी सोड, लुंगी काढ, लुंगी सोड, सोड. लुंगी सोड. सोड. आहे विसरलत होतो. अरे काय रे, काय करून टाकलं हे तो? हे कसं दिसतंय हे? ऐक ना, तुला नंतर नवीन लुंगी घेऊन देतो, पण आता थोड्या वेळासाठी माझा बाप असल्याचं नाटक कर हा, प्लीज. हा, हा. प्लीज. हा, मी कोण आहे तुझा? तू माझा मुलगा असते. हा, तू कोण आहेस? मी तुझा वडील असते. हा, कळलं ना. आता आता मॅडम येतील आमच्या सोबत. नीट नीट कुठे बोलाव तुझा मॅडम? तिला आता बरोबरच करून टाकतो. म्हणजे काय बघ. चिकनी चमेली चुपके अकेली पौवा जना के आई. आई चिकनी चमेली चुपके अकेली पौवा जना के आई. हे तुझा मॅडम असं असते? अरे नाही ठीक नाही आहे. नाही, ते काय झालं, माझ्या एंट्रीला ना आमिरला गाणं सुचत नव्हतं. म्हटलं आता स्किट जरा उचलायला पाहिजे ना, म्हणून हे गाणं घेतलं. अरे वा 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 मॅडम, पण तुमचं टॅलेंट बघून आम्हाला लई. मॅडम, गुड मॉर्निंग मॅडम. तुला सांगितलं होतं ना येताना वडिलांना घेऊन ये म्हणून. हा, त्याशिवाय तुला मी अजिबात हॉल तिकीट देणार नाही. आणि हे काय, छोट्या भावाला कशाला घेऊन आलास? आणि ते सुद्धा फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन मध्ये उचलून आणलेलं दिसतंय. मॅडम, मॅडम हा माझा बाप आहे. काय? अबे, हे माझे वडील आहेत मॅडम हे. सॉरी सॉरी, नमस्कार. वणक्कम. वणक्कम. काय नाव काय म्हणालात? मी याचं बाप असते. नाही नाही, ते कळलं, पण काहीतरी नाव असेल ना. माझं नाव हा. बाप असतं मी याचं. असं
असे काय करताय चंद्रकांत पप्पा? ए, चंद्रकांत चंद्रकांत पप्पा चंद्रकांत असते मी चंद्रकांत. पण ते वांभूरकर असे काय बोलतायत? म्हणजे ही भाषा असे काय बोलतायत ते? अयो माझं नाव मी तुम्हाला पूर्ण नाव सांगतो माझं. माझं नाव चंद्रकांत रामलिंग वेणुगोपालन कार्तिकेयन वांबूरकर शेट्टी. जमलं शेट्टी, जमलं शेवटी. वांभूरकरांचं नाव एवढं मोठं आणि आडनाव शेट्टी, कसं काय शक्य आहे? तुम्हाला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय. आणि नार कुडकुडते, थंडी हुडकुडते. हॅलो. हॅलो. ते नाही, म्हणजे तुम्ही काय करता काय? मी इडली चटणी विकतो. इडली 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 बदली कचकन बुटली माझं नाव विचार तुम्हाला लाज नाही वाटली? इडली ऐकलं तुम्ही? इडली इडली नाही बोललो मी बोललो इटली. इटली पासून जपान पर्यंत, तिकडनं चायनावरनं, हाँगकाँग वरनं, कुठं क्रूज वरती सगळं इम्पोर्ट एक्सपोर्ट असतो. आमचा सॉलिड मोठा बिझनेस असतो. हो का? हा, ते तुमचं कान आहे ना वेगळंच काहीतरी ऐकतं, दुसरा बदलून घ्या तिकडे. हो ते हे असं काय बोलतायत? ते कान तुमचं कान असं काय बोलतायत ते? बघा ना ते हा मॅडम, माझ्या वडिलांचा लिंगाचा प्रॉब्लेम. व्याकरणातलं मॅडम, पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुसकलिंग. नकुशाचं सांगू त्यांना काय आता, बरं का? नाही ते ठीक आहे, पण तरी पण ना तुम्हाला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय. यांना नार कुडकुडते, बंडी फडफडते. अहो मॅडम अहो खूप मोठा बिझनेस आहे मॅडम त्यांचा. रोज पेपरमध्ये फोटो येतात त्यांचे. हो का? सॉरी ऍक्च्युली ना तुम्हाला बोलवून घ्यावं लागलं. काय ह्याचं रिपोर्ट कार्ड आहे ना, त्याच्यावर ऍक्च्युली ना तुमची सही हवी होती. हा द्या. हे घ्या. तुम्ही हे बघा आणि जरा याच्यावर सही करा. अय्यो आमच्याच लँग्वेज मध्ये असते हे. उलट आहे. अय्यो ही कुठली लँग्वेज? अहो मला फक्त तमिळ येतं, ते मराठी बोलता येतं, वाचता येत नाही. हो आमच्या तमिळमध्ये ट्रान्सलेट करून द्या की. वांभूरकरांना मराठी बोलता येत नाही, वाचता येत नाही आणि तमिळ येतं? बघा ना आता काय काय मॅडम, त्याची एक मोठी गोष्ट आहे मॅडम. छोटी करून सांग. मॅडम तामिळनाडूला जाताना एका बिझनेस मीटिंगसाठी माझे वडील चालले होते मॅडम, आणि त्यांचा रस्त्यामध्ये ऍक्सिडेंट झाला मॅडम. ऍक्सिडेंट झाला आणि मेमरी लॉस झाला मॅडम. माझ्या वडिलांचा मेंदू वडा झाला. मेंदूची वडा ताण झाली मॅडम, आणि एका महिन्यानंतर त्यांची स्मृती तामिळनाडूच्या हॉस्पिटलमध्ये परत आली मॅडम. फक्त एकाच तासामध्ये, बरं का, एकाच तासामध्ये मराठी बोलायला शिकले माझे वडील. पीके पेक्षा ग्रेट आहे. जाऊ दे ना, मी काय बोलते, तुम्ही वाचून सांगा त्यांना काय रिपोर्ट आहे. काय रिपोर्ट काय आहे? नापास झाल्यास का? हो तुमचा मुलगा नापास झालाय. अय्यो नापास झाला कसा? हो नापास झाला. कॉपी करतो. कॉपी करतो. अरे वा वा वा, क्या बात, बहुत बढ़िया. कॉपी करतो. वा 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 वा. वा काय? कॉपी करणं वाईट असतं? अरे वाईट नाही, कॉपी करणं चांगलं असतं. अहो तुम्हाला सांगतो, कॉपी करणं आमचा फॅमिली बिझनेस असतो. माझं 2 पोरगं दुसरं मोठं असतं ना, ते एक तिकडे अंधेरीत कॉपी बनवतं, एक दुसरं असतं तिकडे ते एअरपोर्टला कॉपी बनवतं. कॉपी बनवतं आणि विकतं. क्या बात. काय त्याच्या कॉपीला टेस्ट असते. कॉपी करतो, उत्तम करतो. वा 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 वा. कॉपी बनवतो. काय बोलतोय? अहो तुमचा मुलगा आहे ना, मुलींची छेड काढतो. छेड. मॅडम असं बोलू नका मॅडम. मी मुलींकडे बघून फक्त शिट्टी मारतो मॅडम. कधी असा हात धरलाय, कधी असा पदर धरलाय नाही धरला मॅडम. माझ्या नावाला बदनाम करू नका मॅडम. बघा कसा नाटकी येतो. बघा चोर तो चोर वर शिरजोर. अहो बरोबर असतं त्याचं मॅडम. अहो तुम्ही मुलांना असं आंबवत ठेवता, नंतर त्याच्यावर प्रेशर देता, तर मुलं अशी फुगणारच की हो इडली सारखी. अहो तुम्हाला सांगतो, त्या इडली प्रेशर कुकरमध्ये ठेवली ना, तरी पण तो कुकर शिट्टी मारतो. तर ही तर ताजी पोरं आहे ती. हो ते शिट्टी नाही मारणार तर काय करणार? अरे मुलांना कसं सांभारायचं ते चटणीकडनं शिका. मुलांना कसं सांभाळायचं त्या शट्टीकडनं शिका. अहो मुलांना कसं वाढवायचं, कसं सांभाळायचं, सांभारासारखं वाढवायचं. एक मिनिट तुम्ही मला
सांबार आणि इडलीची उदाहरणं का देताय? काय चालेल? तुम्हाला ना कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय. इन्हें नार कुडकुडते कुंडी कुडकुडते. कुंडी फुटली, भांड फुटलं. यांना कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय. मॅडम आता कसे चायनीज सगळे एकसारखे दिसतात तसे साऊथ इंडियन एकसारखे दिसतात. भास झाला असेल तुम्हाला. जाऊ नाही दे. नाही नाही नाही, एक मिनिट, तुम्ही रिॲक्शन न देता जरा बघा. नाही मगादरनं मी रिॲक्शन देत होतो. ओरिजिनल चेहरा माझा असाच असतो. हा, यांना मी इडलीच्या गाडीवर बघितलंय. मॅडम म्हणजे तुमची पण उदारी याच्याकडे. काय? मी नाही जात आहे असं गाडीवर वगैरे खायला. आणि तो अण्णा कशी इडली बनवतो काय माहिती. माझ्या इडली बद्दल बोलायचा दया. इतक्या वर्षापासून तिथं माझी गाडी असते. अरे तुम्ही इडलीला माझ्या नाव ठेवता. तुमचे पोरं आहेत ना, ते इंजिनिअरिंगची पोरं असतात ना, ते माझा मेदवडू घेऊन जातात आणि तिकडे तसे गोल सर्कल काढून तुमच्या एक्झाम मध्ये पास होतात. तर तुम्ही माझ्या इडली बद्दल बोलता. हे ते ड्रम वाजवणारा पोरगा असतं ना, त्याचा एकदा दिमडी तुटली तर ते माझा मेदवडू घेऊन गेलं आणि त्याच्यावर चमडं लावून ते अरे तुम्ही काय बोलता माझ्या इडलीला. अरे माझ्या अरे वा. म्हणजे कन्फर्म आहे की तूच इडलीवाला शेट्टी है ना? ठीक आहे मॅडम, आहे माझा बाप इडलीवाला आणि दुसऱ्याला सांगायला मला कधीच कमीपणा वाटत नाही मॅडम. कसा कमीपणा वाटेल? हा? खोटा बाप घेऊन आलास नालाय का? आणि हे शेट्टी अण्णा, तू ह्याची मदत करायला आलास? अरे हाच तुला गंडवतोय माहितीये का? म्हणजे हो? आम्ही सगळे स्टाफचे पैसे ह्याच्याकडे देतो तुला देण्यासाठी. हा मधल्यामध्ये ते लागतो. अरे चोरा. हा, आणि मध्ये 15 दिवस कॉलेजला आला नाही. मी विचारलं काय झालं, तो म्हटला फूड पॉइझन झालं. म्हटलं कशाने रे, काय खाल्लं होतंस? तो म्हणाला तो समोरचा आहे ना इडलीवाला गाडीवाला, त्याच्याकडची इडली खाल्ल्याने फूड पॉइझन झालं. अरे माझंच इडली खातं आणि माझ्यावरच उलटून पडतं. माझ्या इडलीमुळे तुला फूड पॉइझन होतं. थांब तुझा आता सांबारच करतं. थांब मी थांब 1 मिनिट. त्याच्या ओरिजिनल बापाशीच फोन लावून देतो तुम्हाला. नको ना. हॅलो, हा चंदू, ये तू नाही रे. हा चंद्रकांता, हा 1 मिनिट. तुझ्या पोराने इकडे काय दिवे लावले ते बघा इकडे. मॅडम बोला, त्याच्या बापाशीच बोला. हे बघा मिस्टर चंद्रकांत, तुमचा मुलगा खोटा बाप घेऊन आलाय. उद्या जर तुम्ही मला भेटायला आलात नाही ना तर हॉल तिकीट मिळणार नाही. ओके बाय, थँक्यू, ऑल द बेस्ट. काही आहे ना. मला वाटत नाही आता तू काय 12वीला परीक्षेला बसतोयस म्हणून. आणि मला पण वाटत नाही की याच्या पुढे तू माझी इडली खाशील. याच्या पुढे खाशील तर फक्त तुझ्या बापाचा मारच खाशील. ठीक आहे ना, मग तुझी उधारी पण तू विसरून जा. अरे तुझी उधारी तुझ्या बापाकडनं वसूल करून घेतो. तुझ्या ओरिजिनल बापाकडनं हा खोटा बाप कशी उधारी वसूल करतो ना ते बघत. ए, चंदू, काय केलं रे तू? आवडली ही बनवा बनवी. मुळात पॅड्या मला तू आणि सुप्रिया खूप आवडला त्या ॲक्टमध्ये. म्हणजे आहा हा असं तुम्ही अभिनय केला. अभिनंदन. रेणुकाताई, खरंच मस्त मनोरंजक ऍक्ट होता. आणि पॅडी जरा ते बिफोर आणि आफ्टर पुन्हा करणं, म्हणजे खोटा खोटा चेहरा आणि खरा चेहरा. पोट दुखेपर्यंत हसले मी त्याला. पण मस्त सुप्रिया ॲज युजल, एनर्जी, काम, सुपर्ब सुपर्ब सुपर्ब. तुझा फोन कॉल मला फारच भारी वाटला. आणि मला ऋषा तू पण आवडलास, जाम आवडलास, सगळंच आवडलं खूप. थँक्यू सो मच. तुम्ही तुमच्या जागेवर बसू शकता. थँक्यू. मित्र हो, आजचे आपले सगळे परफॉर्मन्सेस झालेले आहेत. आता आपण भेटणार आहोत उद्या रात्री 9:30 वाजता. तोपर्यंत मस्त राहा आणि कल्ला करत राहा. पाहत राहा कॉमेडीची बुलेट ट्रेन. होऊ दे कल्ला.